दिसतंय तुम्हाला? Yes, ma'am. काय बघा आहेत हा. Yes, ma'am. हे Yes, दोन ma'am. आपण काय येस आपण एक बीकर घेतलाय. ओके, बीकर मध्ये काय टाकले, दोन आपले इलेक्ट्रोड आहेत, ह्याला दोन काय बोलतात, इलेक्ट्रोड. एक काय असणारे दोन मेटल स्ट्रीप घेतल्यात आपण, बरोबर. आता मी हे कनेक्ट करते. एलईडी, हा एलईडी माहिती आहे ना तुम्हाला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता गणपतीच्या डेकोरेशन मध्ये आपण खूप एलईडीचा वापरतो ना, लाइटिंग एलईडीची. आता भरपूर लाइटिंग आली एलईडीची, बरोबर. हो मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता बघा काय काय आहे. हे तुमचे दोन मेटल स्ट्रीप आहेत. हा, ते आपण एलईडी ला जॉईन केले. ही आपण बॅटरी घेतले, सेल आपला असतो तो, त्याला बोलतात बॅटरी. आणि ही दिसते. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, हे काय आहे तुमचं बीकर. बीकर मध्ये आपण दोन मेटल स्ट्रीप घेतल्यात, त्यानंतर तो बॅटरीला जॉईन केले. एक पॉझिटिव्ह टर्मिनलला, एक इथून आपण ह्याला लावलंय, एक कशाला लावलंय, एलईडी ला लावलंय. ओके, आणि ही जी आहे ती की आहे, म्हणजे आपलं बटन. जसं स्विच असतं ना, आपण वापरतो ते, फॅन ऑन करायचा असेल तर आपण स्विच लावतो, ते स्विच म्हणजे इथे आपण ही की वापरले. ओके, आता नीट लक्ष द्या. आता काय झालं, हे दोन मेटल स्ट्रीप एकमेकांना काय होतील, तर जॉईंट होतील. ओके, जॉईंट झाल्यानंतर आपण काय करायचंय, हा की प्रेस करायची. प्रेस केली की, जशी की प्रेस केली तसं काय झालं, बल्ब काय झालं, लाईट लागला. ग्लो झाला. का? कारण ह्या दोन मेटल स्ट्रीप ज्या आहेत, त्या मेटल स्ट्रीप एकमेकांना काय झाल्या, कनेक्ट झाला. म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन्स जे असतात, इलेक्ट्रॉन्स असतात ना मेटल मध्ये, बरोबर. कोण वाहतं, इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऋण प्रभार. इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऋण प्रभार, चार्जेस, ते धावत असतात, मेटल मध्ये असतात, म्हणून तो सुवाहक आहे, गुड कंडक्टर आहे, बरोबर. मग एकमेकांना जसे ते टच झाले तसे इलेक्ट्रॉन्स काय झाले, ट्रान्सफर झाले. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर एलईडी ला काय भेटलं, करंट भेटला, बरोबर. म्हणून एलईडी काय झाली, ग्लो झाली. जसं आपण ही की काय केली, क्लोज केली, बरोबर. तसे ह्या बॅटरीमध्ये जे काय झालेत, पॉझिटिव्ह आहेत ते ह्या साईडला गेले, आणि निगेटिव्ह आहेत ते या साईडला, बरोबर. इलेक्ट्रॉन्स गोज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, आणि तुमचा करंट जो आहे तो पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. आणि इथून तुमच्या जे चार्जेस आहेत ह्याच्यामध्ये सेल मधनं बाहेर निघाले, आणि इथून इलेक्ट्रॉन काय झाले, ट्रान्सफर झाले, कुठे गेले, तुमच्या एलईडी ला. म्हणून एलईडी काय झाली, ग्लो झाली, कारण आपण ते टच केलेत. आता जर आपण टच नाही केले एकमेकांना तर काय होते बघा. आता आपण काय केले, दोघांना सेपरेट केले, लांब केलंय. ओके, मगाशी आपण दोघांना कनेक्ट केलं होतं, आता दोघांना लांब केलं. आता काय होते, आता पण आपण प्रेस केली की, पण काय झालंय, इलेक्ट्रॉन्स पास नाही झाले, कारण आपण दोघांना काय केलंय, लांब केलंय, बरोबर. दोघांना सेपरेट केलं एकमेकांपासून, त्याच्यामुळे आपण की प्रेस केली तरी पण इलेक्ट्रॉन्स काय नाही झाले, पासच नाही झाले, कारण हे दोन कनेक्टच नाहीयेत ना, बरोबर. मग तुमचे चार्जेस जे आहेत ते काय होणार, प्रभार जे आहेत ते पासच होणार नाहीत एकमेकांकडून एकमेकांकडे. मग त्यामुळे हा एलईडी ग्लो झाला नाही. समजलं? समजलं? लीड ऍसिडचं बरोबर वर्क करतं. दोन इलेक्ट्रोड असतात, ह्या दोघांना बोलतात इलेक्ट्रोड. ओके, त्याच्यावर प्रभार असतात, चार्जेस असतात, आणि इथे काहीतरी सोल्युशन दिलेलं असतं, वेगवेगळं सोल्युशन असतं. त्या सोल्युशन मधले पण चार्जेस त्याच्यावर ट्रान्सफर होतात, आणि मग आपल्याला इथे काय भेटते, लाईट भेटते. ओके, समजला एक्सपेरिमेंट? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपण आपल्या नेक्स्ट लेसन कडे, नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ.
आता इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट प्रत्येक तुम्ही जर एखादं इन्स्ट्रुमेंट खोलून बघितलं, कोणतं पण इन्स्ट्रुमेंट तुम्ही खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी सर्किट दिसतच ना. साधा जर तुम्ही रिमोट बघितलात, रिमोट मध्ये काहीतरी जॉईन केलेलं असतं ना, छोटं छोटं चिप असते छोटीशी, बघितली चिप छोटीशी असते रिमोट मध्ये. येस मॅम. जे सर्किट असतं ते प्रिंटेड, ते सर्किट कसं असतं, प्रिंटेड असतं. ओके. पण तुम्ही जर फॅन खोलून बघितला तर फॅन मध्ये तुम्हाला वायर वगैरे दिसतील, बरोबर. त्याला काय बोलतात आपण, इलेक्ट्रिक सर्किट. काय बोलणार, इलेक्ट्रिक. हे जे आहे त्याला बोलतात की. काय बोलतात, की. म्हणजे आपण जेव्हा लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करतो, आपल्या प्रयोगशाळेमध्ये जेव्हा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो, तेव्हा आपल्याकडे काय स्विच नसतात, बटन नसतात, जशी लाईटीची बटन वगैरे असतात. तर आपण एक्सपेरिमेंट करताना अशी की यूज करतो. वेगवेगळ्या टाईपच्या की असतात. आता मग अशी एक्सपेरिमेंट मध्ये दाखवली ना तुम्हाला, तशी पण की असते. ओके. ऑफ द कॅमेरा. नंतर हा काय आहे, सेल, बॅटरी, जी आपल्याला चार्जेस प्रोव्हाइड करते. सेल म्हणजेच बॅटरी. ओके. आणि इथे आपण कोणतंही आपलं इन्स्ट्रुमेंट लावू शकतो. तुम्ही बल्ब लावू शकता, जर तुम्हाला एखादी मोटर लावायची असेल तर मोटर लावू शकता. ते आपण काय केलं, इथे इन्स्ट्रुमेंट लावलं. समजलं एवढं. त्याला बोलतात इलेक्ट्रिक सर्किट. आता त्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये छोटे छोटे कंपोनंट असतात. कंपोनंट म्हणजे कुठले, एखाद्या वस्तू असतात. ओके. कंपोनंट्स लाईक, पहिला आहे तुमचा रेजिस्टर. तुम्ही रेजिस्टर बघितलाय का, रेजिस्टर बघितलाय? येस मॅम. हो हो. हा. आणि कॅपॅसिटर? नो मॅम. नो मॅम. फॅन मध्ये बघा, सांग, दाखवते मी तुम्हाला. फॅन जेव्हा तुम्ही ओपन केलात ना, फॅन मध्ये असं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर सारखं असतं. दिसतंय? काय बोलतात, कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये सगळे चार्जेस जे असतात ते स्टोअर केलेले असतात. कॅपॅसिटर मध्ये काय केलेले असतात, चार्जेस स्टोअर केलेले असतात. तुमचे जे प्रभार आहेत ते साठवलेले असतात. म्हणजे तुमची जी चार्जिंगची प्रोसेस असते ना, तुम्ही हे ओपन केलं ना, तुमचं चार्जर जर खोलून, आता खोलून म्हणजे तुम्ही घरचा खोलून नका बघू, एखादा जर तुमचा बिघडला कुठला चार्जर वगैरे, तो जर खोलून बघितला तर तुम्हाला हे सापडेल. कारण हा जो कॅपॅसिटर आहे तो काय करतो, चार्ज स्टोअर करून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ते चार्जेस आपल्याला सप्लाय करतो. कारण आपण इन्व्हर्टर किंवा इन्व्हर्टर जे वापरतो, इन्व्हर्टर माहितीये, इन्व्हर्टर मध्ये काय करतो, जेव्हा लाईट चालू असते, जेव्हा लाईट असते तेव्हा तो इन्व्हर्टर काय करतो, ती लाईट जो जी काय करंट असतो तो स्टोअर करून ठेवत असतो. आणि एकदा लाईट गेली का त्याच्याकडे जी एनर्जी आहे ती काय करतो, सप्लाय करायला चालू करतो. म्हणजे जे स्टोरिंगचं काम असतं ते कोण करतं, तर हे डिव्हाइस, हे कंपोनंट. कोणतं, कॅपॅसिटर. काय, कॅपॅसिटर. आणि रेजिस्टन्स काय करतं, मराठीत त्याला रोध बोलतात. रेजिस्टन्स काय करतं, तर जो करंट फ्लो होत असतो सर्किटमध्ये, धारा जी वाहत असते सर्किटमध्ये, त्याला विरोध करतो. म्हणजे जर आपण रेजिस्टन्स जास्त घेतला तर करंट तुमचा कमी होणार, आणि रेजिस्टन्स जर कमी घेतला तर करंट काय होणार, तुमचा जास्त होणार. ओके. आता ह्याच्यावर व्हॅल्यू दिलेल्या आहेत ना, तुमचा कॅपॅसिटर कितीचा आहे, ह्या सगळ्या त्याच्या व्हॅल्यू आहेत. ओके. रेजिस्टर दाखवू परत, गरज आहे दाखवायची रेजिस्टर? नो मॅम. येस मॅम. आणि कॅपॅसिटर पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात.
तुम्ही जर फॅन मध्ये बघितलात तर एक मोठी अशी सिलेंड्रिकल डब्बी भेटेल तुम्हाला. फॅनच्या वरतीच लावलेली असते, मोठी सिलेंड्रिकल डब्बी असते, त्याला कॅपॅसिटर बोलतात. ते काय करतात, चार्ज स्टोअर करायचं काम करतात. दिसते? हा आहे तुमचा रेजिस्टर, ओके, आहे कॅपॅसिटर. हे दोन सध्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही एलईडी आपण नॉर्मली वापरतो ती. एखादा एक्सपेरिमेंट, छोटा मोठा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर आपण ही वापरतो, बरोबर. एलईडी आपल्याला दाखवायचं असेल. हा आहे तुमचा रेजिस्टर आणि हा आहे असा कॅपॅसिटर. ओके, समजलं? रेजिस्टर काय करतो? रेजिस्टर अपोज द फ्लो ऑफ करंट. ओके, लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा. रेजिस्टर हे अपोज द फ्लो ऑफ करंट. आणि कॅपॅसिटर काय करतो? स्टोर दी चार्जेस, स्टोर दी एनर्जी. ओके, म्यूट युअर माइक. लिहायचं आहे का? काय हे लिहायचंय का? हा, तुम्हाला जर लक्षात राहणार नसेल तर लिहून ठेवा तुम्ही. म्यूट. कोणाचा माईक चालू आहे? माईक बंद करा. हे बघा, हे सिम्बॉल आहेत. सिम्बॉल म्हणजे आपण काय करतो, सर्किट डायग्राम, आपल्याला सर्किट काढायचं असेल, ओके, तर तिथे डायरेक्ट तुम्हाला डायग्राम नसते काढायची, तर डायग्रामच्या ऐवजी आपण काही सिम्बॉल वापरतो. दिसतायत? येस मॅम. येस मॅम. ही जी आहे ती वायर. आता तुम्हाला जर वायर दाखवायची असेल तर लाईन दाखवायची, सिंपल. वायर सारखी वायर गुंडाळायची नाही, ही सिंपल वायर. नंतर तुम्हाला जर बॅटरी दाखवायची असेल, सेल, तुम्ही सेल ठेवलाय ह्याच्यामध्ये सर्किट मध्ये, तर त्याचं सिम्बॉल कसं दाखवणार आहात? असं. आणि ही जी मोठी लाईन आहे ती नेहमी पॉझिटिव्ह असते आणि छोटी लाईन आहे ती निगेटिव्ह. ओके, नेहमी लक्षात ठेवा. ही मोठी लाईन आहे ती पॉझिटिव्ह आणि छोटी लाईन आहे ती निगेटिव्ह. समजलं? त्यानंतर बॅटरी. हा, ही तुमची बॅटरी. बॅटरी म्हणजे दोन सेल जॉईंट केलेत. आता हा निगेटिव्ह निगेटिव्ह जॉईंट केलाय, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह जॉईंट केलाय. त्यानंतर लक्षात काय ठेवाल? फ्यूज. फ्यूजचे हे काय आहेत? सिम्बॉल आहेत. त्यानंतर येतं तुम्हाला आता सध्या आहे व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर मध्ये आपण काय मोजतो? व्होल्टेज मोजतो. काय मोजतो? व्होल्टेज. करंट मध्ये मोजायचा असेल तर तो ॲमीटर मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? ॲमीटर मध्ये. ओके, कुठले कुठले सिम्बॉल लक्षात ठेवाल? सेल, त्यानंतर बॅटरी, त्यानंतर अर्थ ग्राउंड. आपण जे ग्राउंड करतो ना, आपली वायर, घरातले सगळे जे कनेक्शन्स आहेत ते काय करतो? ग्राउंड करतो, अर्थिंग करतो, त्याचं हे सिम्बॉल आहे. त्यानंतर फ्यूज. अजून तुम्ही कुठलं सिम्बॉल घ्याल? व्होल्ट मीटर, त्यानंतर ॲमीटर. ओके, हे 5-6 सिम्बॉल फक्त लक्षात ठेवा. समजलंय? येस मॅम. तुम्हाला सर्किट दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. आणि करंटचा जो फ्लो असतो तो कुठून कुठे असतो? इट्स पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल.
इलेक्ट्रिक करंट फ्लोज फ्रॉम अ पॉझिटिव्ह अँड इट फ्लोज थ्रू अ क्लोज लूप. हे तुमचं लूप कसं असलं पाहिजे, क्लोज असलं पाहिजे. मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना एक्सपेरिमेंट, तो पूर्ण क्लोज होता ना, बरोबर. तुम्हाला अजून एक दाखवते म्हणजे तुम्हाला कनेक्शन आणि सर्किट डायग्राम कशी असते ते समजेल. दिसतंय? येस मॅम. येस मॅम. आता ह्याच्यात बघा काय काय आहे. मगाशी तुम्हाला सिम्बॉल दाखवले ना, सिम्बॉल दाखवले. आता हा जो आहे तो ॲमीटर आहे, ज्याच्यात आपण काय मोजणार आहोत, करंट मोजणार आहोत. काय मोजणार आहोत, करंट. बॅटरी आहे. काय आहे, बॅटरी. तुमची की आहे. काय आहे, की. ह्याला बोलतात रिओस्टॅट. रिओस्टॅट काय करतो, रिओस्टॅट मध्ये आपण रेझिस्टन्स कमी जास्त करू शकतो. हा इथे नॉब दिसतोय वरती, त्या नॉबला आपण काय करतो, मूव्ह करतो आणि मूव्ह केल्यामुळे रेझिस्टन्स कमी जास्त आपण व्हॅल्यू काय करू शकतो, त्याची हलवू शकतो. ओके. आता तुम्हाला सर्किट डायग्राम दाखवते. म्हणजे हे आपल्याला जर कनेक्शन करायचं असेल आणि आपल्याकडे सर्किट डायग्राम असेल तर आपण काय करू शकतो, सर्किट ओपन डायग्राम हे करू शकतो. दिसतेय? मगाशी मी सिम्बॉल दाखवलं ना, तर तुम्हाला असं फोटो नाही देणार की असं कनेक्ट करायचंय. तुम्हाला काय देतील, ही सर्किट डायग्राम देणार. मग सर्किट डायग्राम मध्ये आपल्याला काय करायचं, सिम्बॉल. तुम्हाला मी मगाशी सांगितलं बॅटरी. बॅटरी तुम्हाला कशी दाखवायचे, तर हा पॉझिटिव्ह, मोठी जी लाईन असते ती नेहमी पॉझिटिव्ह असते आणि छोटी लाईन असते ती काय असते, निगेटिव्ह असते, बरोबर. आणि हे सिम्बॉल आहे की. निगेटिव्ह. की म्हणजे बटन, आपल्याला ऑन ऑफ करायचं असतं, बरोबर, ते बटन. आता ही जी लाईन दिसते, ही लाईन दिसते तुम्हाला अशी, ही लाईन काय जॉईंट नाहीये, ह्या पॉइंटला जॉईंट नाहीये, बरोबर. जॉईंट नाहीये म्हणजे हे सर्किट काय आहे, ओपन आहे. म्हणजे करंट तुमचा फ्लो होणार नाही, बरोबर. हा जो आहे तो रिओस्टॅट आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं रिओस्टॅट काय करतो, तर रेझिस्टन्स कमी जास्त करतो, बरोबर. नंतर मी सांगितलं ॲमीटर. ॲमीटरचा सिम्बॉल मगाशी तुम्हाला दाखवलं ना सिम्बॉल मध्ये, तर ॲमीटर चा सिम्बॉल आहे, बरोबर. आपण ते पूर्ण इन्स्ट्रुमेंट आपल्याला दाखवायचं नाही. त्यानंतर हा आहे व्होल्ट मीटर. सेम आहेत दोन्ही, फक्त ॲमीटरच्या जागी तुम्हाला ए लिहायचंय आणि व्होल्ट मीटरच्या इथं व्ही लिहायचंय. ॲमीटरला पण दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आणि व्होल्ट मीटरला पण दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आता ह्या सर्किट डायग्राम नुसार आपल्याला काय करायचंय, तर कनेक्शन करायचंय. समजतंय? काय झालं, हा जो त्याचा ॲमीटर पॉझिटिव्ह आहे, तो बॅटरीच्या पॉझिटिव्हला काय केला, जॉईन केला. झाला जॉईन. त्यानंतर बॅटरीचा निगेटिव्ह च्या एका टर्मिनलला काय केलं, जॉईन केलं. झालं जॉईन. त्यानंतर ह्याचा पॉझिटिव्ह मी रिओस्टॅटच्या, आणि रिओस्टॅटची स्पेलिंग काय आहे, RHEOSTAT, रिओस्टॅट. ओके. मी तुम्हाला लिहून देते हवं तर, तुमच्यासाठी नवीन शब्द असेल ना हा रिओस्टॅट. तर मी काय केलं, ह्याचा हा ब्लॅक ऑलवेज निगेटिव्ह आणि रेड ऑलवेज पॉझिटिव्ह. रेड कलरचा जो असतो नेहमीच पॉझिटिव्ह असतो आणि ब्लॅक कलरचा जो असतो तो निगेटिव्ह असतो, लक्षात ठेवायचं. निगेटिव्ह रेड कलरचा पॉझिटिव्ह. हा. आता अजून एक ह्याचं टर्मिनल मी प्रीती माईक म्यूट कर. हा जो रिमोट सारखा तुम्हाला दिसतोय त्याला बोलतात एक मल्टीमीटर. इलेक्ट्रिशियन वगैरे तुमच्या घरात कधी आले काम करायला तर त्यांच्याकडे हा असतो. त्याच्यात तुम्हाला डिरेक्ट व्हॅल्यू डिजिटल मध्ये व्हॅल्यू भेटते की एखाद्या इन्स्ट्रुमेंट मधनं करंट जातोय की नाही, किती करंट आहे, किती व्होल्टेज आहे. ओके. त्याला मी काय केलं, जॉईन केलं. आता हा राहिलाय आपला एक. ह्याला मी रिओस्टॅटला जॉईन.
तुमचं सर्किट पूर्ण क्लोज झालं, कुठलीही जागा राहिली नाहीये ना, बरोबर? सर्किट क्लोज झाले का? नाही झाले, कारण इथं की पण ठेवलीच नाहीये. मग ही जी की आहे ती मी इथे, बरोबर दिसते? Yes, ma'am. काहीतरी व्हॅल्यू दिसते 0.05 मिलीव्होल्ट MV म्हणजे मिलीव्होल्ट. आणि इथे तुम्हाला हा जो काटा दिसतो रेड कलरचा, Yes, ma'am. आता मी काय करते, इथून व्हॅल्यू रिओस्टॅटची व्हॅल्यू म्हणजे रेझिस्टन्सची व्हॅल्यू मी काय करते, मी जास्त करते. वाढवली, तुम्हाला व्हॅल्यू दिसली, इथे चेंज झाली व्हॅल्यू नोट मध्ये. इथे 50 झाली, जिथे 0.05 होती तिथे किती झाली, 50 झाली. आणि इथे काय झालं, हा जो काटा आहे तिथे गेला, 0 वरून पुढे सरकला, 0 वरून पुढे सरकला काटा, म्हणजे मी रेझिस्टन्स, आता इथे व्हॅल्यू दिले बघा, रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे, 0.0 ओहम. रेझिस्टन्स कशामध्ये मोजतात, तर ओहम मध्ये मोजतात, ओहम. 0.05 आहे, तर तुमचा करंट किती आहे, 1 एम्पियर. आता मी रेझिस्टन्स काय करते, अजून वाढवते, म्हणजे तुम्हाला समजेल की करंट कमी होतो का. रेझिस्टन्स वाढवला, रेझिस्टन्स इथून कमी झालाय, वाढवते. तुमचा करंट काय होतोय, इन्क्रीज होतोय. करंट इन्क्रीज होतोय तर तुमचा व्होल्टेज पण काय होतोय, इन्क्रीज होतोय. दिसते व्हॅल्यू, इथे 2च्या पुढे गेलीये करंटची व्हॅल्यू, आणि इथे व्होल्टेज पण वाढलाय तुमचा, बरोबर? समजलं? समजलं? बोलतात हे तुमचं झालं सर्किट. आणि सर्किट डायग्राम तुम्हाला सिम्बॉल का लक्षात ठेवायचे, तर तुम्हाला हे काय डायग्राम असं चित्र नाही काढायचे, पेपरमध्ये वगैरे तुम्हाला चित्र येणार नाही, तर पेपरमध्ये तुम्हाला सर्किट डायग्राम काढायला लागते. आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय लिहायचे असतात, सिम्बॉल लिहायचे असतात. समजलं? आजचा होमवर्क काय आहे तुमचा, तुम्हाला जे सिम्बॉल 5 सिम्बॉल लिहायचे आणि त्याचं नावं लिहायचे. ओके, कोणत्या कंपोनंट साठी कोणतं सिम्बॉल आहे ते तुम्हाला लिहायचे, आणि कोणते कोणते लिहायचे ते नोट डाऊन करून घ्यावं. तर हॅलो मॅम, हा मी लिंक पाठवून त्याच्या मामी बघून लिहून, आणि हो, पण त्यातले सगळे नाही लिहायचे, तुम्हाला सगळे लिहायचे नाहीयेत, म्हणून नोट डाऊन करून घ्या. तर काय काय लिहायचे ते लक्षात घ्या. वायर, ओके, वायरचे एक लिहायचे. यस मॅम. वायर नंतर सेलचं तुम्हाला करायचंय, सेलची सिम्बॉल. त्यानंतर बॅटरीचा सिम्बॉल, बॅटरी नंतर तुम्हाला अर्थिंगचा सिम्बॉल करायचा आहे. त्यानंतर फ्यूज, म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 6 फ्यूज. फ्यूज नंतर तुम्हाला व्होल्ट मीटर करायचे 7, ॲमीटर करायचे 9, आणि त्यानंतर सध्या एवढेच करा 8. ओके, कारण हे सध्या तुम्हाला बेसिक हेच आहेत, बाकीचे सध्या करू नका. ठीक आहे, समजलं? मॅम आवाज येत नाही तुमचा. मग मी काय करते, पीपीटी मध्ये तुम्हाला टिकमार्क करून देते. ठीक आहे, तेवढेच करा. पीपीटी मध्ये मी टिकमार्क करते, तेवढेच करा तुम्ही. ओके मॅम. ओके, बरं. सर्किट, इलेक्ट्रिक सर्किट समजलं तुम्हाला? यस मॅम. सिम्बॉल आपण का वापरतो तेही समजलं? यस मॅम. हा, नाही करायचं. हा, काही डाऊट नाही येत ना? नो मॅम. ओके, आजचा फर्स्ट तुम्हाला क्वेश्चन समजला. आजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सिम्बॉल लिहायचं आहे. सिम्बॉल, सिम्बॉल आणि होमवर्क साठी काय लिहायचे आहे. हा, येस, सध्या सिम्बॉलच. आता
नीट लक्ष द्या. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटचे काहीतरी इफेक्ट होत असणार, परिणाम होत असणार करंट जेव्हा फ्लो होतो तेव्हा, बरोबर. मग परिणाम काय तर फर्स्ट तुमचा हिटिंग इफेक्ट, बरोबर. एखादा बल्ब तुम्ही लावलाय, मग खूप वेळ झाला, हे असतात ना तुमचे येल्लो वाले बल्ब असतात, बरोबर. येल्लो वाले बल्ब जर खूप वेळ लावून ठेवले तर काय होतात, गरम होतात, हीट होतात. हो मॅम. येस मॅम. गरम होतात ना. हा, मग करंटमुळे काय भेटते, करंटमुळे काय भेटते तुम्हाला, हीट, उष्णता भेटते, बरोबर. धारा जी वाहत असते त्याच्यामुळे काय भेटते तुम्हाला, उष्णता भेटते, म्हणजे हिटिंग इफेक्ट. काय भेटतो, हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट. ड्यू टू इलेक्ट्रिक करंट वी गेट द हिटिंग इफेक्ट. हिटिंग इफेक्ट म्हणजे एखादी वस्तू काय होते, गरम. तुम्हाला मी सांगितलं, जर वायर मधून जर खूप जास्त करंट वाहत असेल तर वायर पण आपल्याला गरम होते, किंवा तुमचं जे प्लास्टिक कोटिंग असते ते जळू शकतं, बरोबर. कधी कधी मोठ्या मोठ्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होतं, बरोबर. करंट पास होतो भरपूर. हा, कशामुळे, हिटिंग इफेक्टमुळे. युजली पावसामध्ये होतं का, पावसामध्ये किंवा काही ठिकाणी वायरी जवळ जवळ असल्या, वायरींना आपण लांब ठेवलेलं असतं ना, तुम्ही रस्त्यावरून जाताना बघितले का वरती कुठल्या वायरी अशा जॉईन केलेल्या असतात का, नाही ना. त्यांच्यामध्ये डिस्टन्स असतं, कारण त्या जर आपण जवळ ठेवल्या तर त्याच्यामध्ये घर्षण होतं, घर्षण किंवा फ्रिक्शन होऊ शकतं. हा, मग त्या फ्रिक्शनमुळे, घर्षणामुळे त्याच्यामध्ये हीट प्रोड्यूस होऊ शकते, बरोबर. म्हणून मग काय, करंट काय करत असतो, हीट इफेक्ट आपल्याला देत असतो, बरोबर. हीटर किंवा लाईट बल्ब. हीटर आपण यूज करतो ना, हीटर पाणी तापवण्यासाठी हीटर वापरतात आपण. जेव्हा हीटर चालू असतो तेव्हा पाण्याला हात लावायचा नसतो का, कारण त्याच्यातून करंट वाहत असतो, धारा त्याच्यातून काय होत असते, वाहत असते, बरोबर. म्हणून काय, तुम्हाला कधीतरी ऐकलं असेल, जेव्हा हीटर आपण पाण्यामध्ये ठेवतो तेव्हा पाण्यात हात घालायचा नसतो. आधी स्विच बंद करायचं, बटन बंद करायचं, आणि मग पाणी चेक करायचं गरम झालं की नाही. ओके. म्हणजे हिटिंग इफेक्टचं एक्झाम्पल काय झालं, हीटर आणि तुमचे लाईट बल्ब. ओके, दोन हिटिंग इफेक्टचे काय झाले, एक्झाम्पल झाले. आणि दुसरा तुम्हाला इफेक्ट भेटतो मॅग्नेटिक इफेक्ट. कुठला इफेक्ट भेटतो, म्हणजे चुंबकीय परिणाम. आता हा चुंबकीय परिणाम कुठून आला बरं, तुम्हाला दिसतं का तिथे काहीतरी मॅग्नेटिक आहे वायरच्या साईड, बघितलंय का तुम्ही, बघितलंय का तुम्ही. नाही बघितलंय. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. मॅम काय रिपीट करा ना प्लीज. एक मिनिट. फर्स्ट काय सांगितलं तुम्हाला, हिटिंग इफेक्ट, आणि दुसरं काय आहे, मॅग्नेटिक इफेक्ट. मॅग्नेटिक इफेक्ट म्हणजे काय, तर तुमचा जो इलेक्ट्रिक करंट आहे, ओके, इलेक्ट्रिक करंट कशामधून वाहतोय, तुमच्या कंडक्टर मधून वाहतोय, वायर मधून सपोज वाहतोय. हा, तर त्या वायर मधून वाहताना तो इलेक्ट्रिक करंट जो आहे त्या वायरच्या सभोवताली, अराउंड द वायर, अराउंड द कंडक्टर काय क्रिएट करतो, तर मॅग्नेटिक इफेक्ट, म्हणजे काहीतरी चुंबकीय तिकडे असतं. आता जर तुम्ही एखादा मोठा स्पीकर घेतला, तर स्पीकरच्या जवळ तुम्ही कुठेही चुंबक नेला तर तुम्हाला थोडंसं काय तिथे जाणवेल, आकर्षण जाणवेल. म्हणजे जो इलेक्ट्रिक करंट असतो, तो इलेक्ट्रिक करंट काय निर्माण करतो, तर चुंबकीय, येस, मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. ओके, काय तयार करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. त्याचं एक्झाम्पल आहे मोटर्स, जनरेटर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेट. आता हे इलेक्ट्रोमॅग्नेट आपण बघू पुढे काय आहे, पण दोन काय आहेत, मोटर्स आणि जनरेटर. जे आपण जनरेटर वापरतो ना, त्याच्यामध्ये काय असतं, इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट मधून आपल्याला काय निर्माण केलं जातं, मॅग्नेटिक फील्ड तयार केलं जातं. ओके, सध्या काय लक्षात ठेवाल, त्याचा पण नवीन मी एक्सपेरिमेंट शोधून काढते. ओके, मग आपण बघू की इलेक्ट्रिक इफेक्ट पासून, इलेक्ट्रिक करंट मधून कसा मॅग्नेट तयार होतो, मॅग्नेटिक फील्ड. आता सध्या तुम्हाला ही डायग्राम दिसते, हा तुमचा काय आहे,
कंडक्टर आहे. ओके, आणि या कंडक्टरमुळे त्याच्या आजूबाजूला असं सर्क्युलर पद्धतीने, असं वर्तुळाकार पद्धतीने तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. तुमचं इलेक्ट्रॉन्स असे वरती जात असतात ह्या डिरेक्शननी, वरच्या डिरेक्शननी, बरोबर. आणि त्याच्या सभोवताली काय होत असतं, सभोवताली तुमचं मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं, बरोबर. चुंबकीय परिणाम दिसत असतो. समजलं एवढं? कोणते दोन इलेक्ट्रिक इफेक्ट, करंटचे इफेक्ट भेटतात? तर फर्स्ट हिटिंग इफेक्ट आणि दुसरा मॅग्नेटिक इफेक्ट. आता क्वेश्चन 1 आपला झालेला सिम्बॉलचा. क्वेश्चन 2 तुम्हाला लिहायचा आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे दोन इफेक्ट लिहायचे तुम्हाला, परिणाम लिहायचे आणि त्याचे एक्झाम्पल जे दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 2 समजला, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. समजलं? यस. आपले 2 क्वेश्चन आज झालेले आहेत. 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला करायचे आहेत. ओके, सेकंड तुम्हाला इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट करायचे. फर्स्ट वाला मॅम. बरं, तुम्हाला एक्सपेरिमेंट बघताना मजा येते ना? एक्सपेरिमेंट बघताना तुम्ही एक्सपेरिमेंट कसं हे करता तेव्हा? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. कारण आपण लॅब मध्ये परफॉर्म नाही करू शकत. मग लॅब मध्ये परफॉर्म करायच्या आधी आपण हॅलो मॅम ऑनलाईन काय करू शकतो, परफॉर्म करून बघू शकतो. येस. हॅलो मॅम. येस. हॅलो मॅम. मॅम, इलेक्ट्रिक मॅग्नेटचा तो खिळा आहे वरती, त्याला तो तार गुंडवलेला आहे, तर मग ती मॅग्नेटिझम निडल आहे का मॅम? हा, सांगते काय. हा, ते निडल आहे. ती एक्सपेरिमेंट त्यांनी असा केलाय की इलेक्ट्रॉन करंट मधून जो मॅग्नेटिक फील्ड काय होतं, प्रोड्यूस होतं, त्याच्यामुळे ही जी निडल आहे ती त्याला अट्रॅक्ट झाली. आता याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगते. क्रेन्स बघितले तुम्ही? क्रेन्स म्हणजे जे मोठे मोठे आपले रेल्वेचे वगैरे असतात ते उचलत, बरोबर. ते कसले असतात? लोखंडाचे असतात ना. हा, मग त्या क्रेनला खाली मॅग्नेट, मोठं मॅग्नेट लावलेलं असतं. काय लावलेलं असतं? मॅग्नेट लावलेलं. आणि मग तिथून त्याच्यातून करंट पास करतात. काय करतात? करंट पास करतात. म्हणजे इलेक्ट्रॉन आले, करंट पास केले म्हणजे इलेक्ट्रॉन आले, बरोबर. मग त्या इलेक्ट्रॉनमुळे, त्या करंटमुळे जो तुम्ही खाली मॅग्नेट लावलाय त्याचं जे अजून मॅग्नेट काय होतं, तुमचं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे ऑलरेडी त्या मॅग्नेटकडे थोडासा मॅग्नेटिक फील्ड आहेच, बरोबर. तुम्ही अजून करंट पास केला त्याच्यातून, त्या क्रेनला काय करतो आपण? करंट पास करतो. मग त्या करंट पास केल्यामुळे काय होतं, त्या मॅग्नेटला अजून पॉवर भेटते आणि तो मॅग्नेट काय होतो, अजून स्ट्रॉंग होतो. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड होतं आणि त्याच्यामुळे आपण एवढे मोठे मोठे जे मालडब्बे असतात ना, मालगाडीचे डब्बे असतात, ते लोखंडाचे असतात, बरोबर. म्हणून मग ते मोठे मोठे जड जेवढी वाहनं असतात ते आपण काय करू शकतो, सहज उचलू शकतो. समजलं? इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणजे काय? इलेक्ट्रो म्हणजे काय? चार्जेस. कसं लक्षात ठेवाल? फोड करा शब्दाची फोड काय होईल? इलेक्ट्रो म्हणजे काय? चार्जेस, प्रभार, बरोबर. कारण आपण इलेक्ट्रॉन बोलतो, बरोबर. मग त्या प्रभार चार्जेस काय करतात? करंट करतात. फ्लो ऑफ चार्जेस काय तुमचा? करंट आहे. मग त्या करंट मधून काय भेटतो आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड भेटतं, मॅग्नेटिक इफेक्ट भेटतो, चुंबकीय परिणाम भेटतो, बरोबर. म्हणून त्या कन्सेप्टला काय बोललेलं आहे? इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, फोड करायची शब्दाची. इलेक्ट्रो म्हणजे चार्जेस, म्हणजे तुम्हाला करंट भेटणार आहे आणि त्या करंट मधून तुम्हाला काय भेटणार आहे? तर मॅग्नेटिक इफेक्ट भेटणार आहे, म्हणून मॅग्नेट्स असं नाव. हॅलो मॅम. येस मॅम, एक क्वेश्चन आहे. जर आपण बॉल घेतला आणि तो बॉल वरती फेकला तर तो पुन्हा खाली येतो, त्या बॉल आणि जमिनीमध्ये कोणता घर्षण निर्माण होतं? गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण. येस, गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेट्स तुम्हाला समजलं थोडक्यात काय आहे?
Yes, ma'am. Yes, ma'am. आणि त्याचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक बेल. आता या इलेक्ट्रिक बेल मध्ये काय केलेलं आहे बघा, नीट बघा हा. इथे इलेक्ट्रिक बेल, जी बेल वाजते आपली, नंतर इथे आपण जे स्विच, इथे की म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, आपण जे स्विच ऑन ऑफ करतो ना, बटन्स ऑन ऑफ करतो, ते म्हणजे आपली ही की असते. ओके, ही की सध्या ओपन आहे. आपण जेव्हा प्रेस करतो तेव्हा की काय होते, क्लोज होते आणि करंट काय होतो, पास होतो. पूर्ण सर्किट मधून करंट काय होतो, पास होतो. आता हे आपली डोअर बेल आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट काय केलेलं असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल यूज केलेलं असतं. आणि त्याच्या साईडला कॉपरच्या वायर ह्या ज्या दिसतात तुम्हाला, हे जे दिसते वाउंड केलेलं, वाउंड म्हणजे गुंडाळलेलं दिसतंय, ती काय गुंडाळले, कॉपर वायर. कॉपर वायर का वापरली, कारण कॉपर काय आहे, तांब काय आहे, सुवाहक आहे. बरोबर, गुड कंडक्टर आहे ना कॉपर, गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिसिटी वाहून नेतं. बरोबर, म्हणून कुठली वायर वापरले, कॉपर वायर आपण गुंडाळले. गुंडाळले म्हणजे वाउंड, वाउंड शब्द बोलतात. ऑन आयर्न पीस, हे जे आहे ते आतमध्ये आहे ते आयर्नचे, लोखंडाचे पीस आहेत. ओके, सो कॉइल ऍक्ट ऍज अ इलेक्ट्रोमॅग्नेट. ही जी कॉइलिंग केलेली आहे आपण, कॉपरची जी गुंडाळली, ती एक कॉइल तयार झाले. त्या कॉइल काय म्हणून ऍक्ट करतो, तर इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे जो मटेरियल मॅग्नेटिक फील्ड काय करेल, करंट प्रोड्यूस करून मॅग्नेटिक फील्ड काय करेल, तयार करेल, निर्माण करेल. ओके, समजलं. त्यानंतर काय दिले, द आयर्न स्ट्रीप विथ अ स्ट्रायकर नियर द इलेक्ट्रोमॅग्नेट. इथे एक आयर्न स्ट्रीप दिले, आयर्न स्ट्रीप दिले कारण अट्रॅक्ट व्हायला. जसं इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होईल, तसं हा मॅग्नेटिक जी स्ट्रीप आहे, आयर्न स्ट्रीप आहे, ती काय होईल, मूव्ह होईल. नाउ करंट फ्लोज, कॉइल बिकम्स मॅग्नेट, अट्रॅक्ट्स आयर्न स्ट्रीप. आता हा कॉइल जी आहे ती काय होईल, कॉइल काय होईल, मॅग्नेट म्हणून प्रोड्यूस करेल. कारण करंट जसजसा फ्लो होईल, आपण इथे बॅटरी लावलेली आहे, ती बॅटरी आपण चालू केली की क्लोज केली, जसजसा करंट त्याच्यातून प्रोड्यूस होईल, जेवढा करंट आपण जास्त देऊ तेवढा मॅग्नेटिक इफेक्ट काय होईल, जास्त होईल. तेवढा मॅग्नेटिक इफेक्ट काय होईल, जास्त. मग थोड्या वेळानंतर, काही वेळानंतर काय होईल, आपण भरपूर करंट पास केलाय, मग ती जी वायर आहे तीच एक मॅग्नेट बनून जाईल. म्हणजे जे काय तुम्ही त्याच्या समोर आयर्नचं ठेवाल ते काय करणार, त्याला अट्रॅक्ट करणार. का, कारण आपण करंट पास करतोय ना, कंटिन्युअसली करंट पास करतोय. मग एका सर्टन टाइम नंतर त्या करंट पास केल्यानंतर जी आपण वायर गुंडाळलेली आहे त्याच्याकडे भरपूर करंट झाला, आणि जेवढा जास्त करंट तेवढा मॅग्नेटिक काय असतो तुमचा, मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिक फील्ड जास्त होतो. ओके, आणि मग ते मॅग्नेटिक फील्ड जास्त झाल्यानंतर तुमची जी स्ट्रीप आहे, ही जी स्ट्रीप आहे तिथे काय होईल, अट्रॅक्ट होईल. आणि जशी ही इथे अट्रॅक्ट होईल तसा इथे साऊंड काय होईल, प्रोड्युस्ड होईल. काय होईल, साऊंड प्रोड्युस्ड होईल. म्हणजे आपल्याला बेलचा आवाज झाला, साऊंड प्रोड्यूस झाला म्हणजे आपल्याला काय झालं, बेलचा आवाज आला. म्हणजे इथे काय झालं, मॅग्नेटिक एनर्जी कन्वर्टेड टू द साऊंड एनर्जी. येस, सो सेम प्रोसेस कंटिन्युअसली काय होणार, रिपीट होणार, सेम प्रोसेस. प्रीती प्लीज माइक म्यूट कर. सो सेम प्रोसेस काय होणार, तुमची रिपीट होणार. कारण आपण बेल प्रेस केल्यानंतर ते प्रेस नाही ना राहत, पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर येतं ना. जेव्हा बेलची आपण स्विच ऑफ ऑन करतो तेव्हा कंटिन्यू काय होतं, पुन्हा तो ऑफ पोझिशनला येतो ना, बरोबर. कारण आपण जेव्हा फॅनचं बटन ऑन करतो तेव्हा ते तसंच राहतं, पण आपण जेव्हा बेलचं बटन ऑन करतो तेव्हा काय होतं, पुन्हा ते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जातं, बरोबर ना, हो की नाही. येस मॅम. यस मॅम. बरोबर. मग ते त्याच्या पुन्हा ओरिजिनल पोझिशनला जातं आणि आपण पुन्हा सर्किट काय होतं, ओपन होतं. आपण जसं पुन्हा काय करू की प्रेस करणार तसं सर्किट पुन्हा क्लोज होणार आणि पुन्हा करंट पास होऊन
मॅग्नेट प्रोड्यूस होणार आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे काय होणार, तुमची जी साऊंड प्रोड्यूस होणार. ओके, म्हणजे हे किती कमी वेळामध्ये होतं लक्षात घ्या. बरोबर, विदिन सेकंड ही प्रोसेस होते, कारण आपण प्रेस केल्यानंतर लगेच बेल वाजते ना. बरोबर, म्हणजे विदिन सेकंड ही प्रोसेस किती कमी वेळात होऊन जाते लक्षात घ्या. ओके, समजलं? इलेक्ट्रोमॅग्नेट समजलं काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे करंटमुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्याला बोलतात इलेक्ट्रोमॅग्नेट. एक मिनिट, मी तुम्हाला क्वेश्चन एक्सरसाइज मधले क्वेश्चन देते. 2 मिनिट. 2 क्वेश्चन तुम्हाला आजचे झालेले आहेत होमवर्क साठी. एक्सरसाइज मधले पण तुम्हाला काही क्वेश्चन देते. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये, काय डाऊट आहे का कोणाला? नाही मॅम. मॅम परत एकदा समजलं काय? मॅम तुमचा आवाज ब्रेक होतो. आवाज येतोय व्यवस्थित? नो मॅम. मॅम स्क्रीन पण दिसत नाही, आवाज पण येत नाही. वेट दिसेल मॅम स्क्रीन दिसत नाही. परत एकदा. हो करते, वेट. मॅम स्क्रीनच दिसत नाहीये. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. मॅम तुमचा आवाज ब्रेक होतो. एक्सरसाइज मधलं लिहून घ्या पेज नंबर. आवाज येतोय? तुमचा आवाज ब्रेक होतो. यस ब्रेक होतोय मॅम तुमचा आवाज. हा थांबा, आवाज येतोय का? येतोय आवाज? हो क्लिअर आहे. यस मॅम. पेज नंबर लिहून घ्या, पेज नंबर 27. तुम्हाला एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 कम्प्लीट करायचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम द एक्सरसाइज. स्वाध्याय मधला पहिला प्रश्न तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. ओके, समजलं? यस मॅम. म्हणजे क्वेश्चन झालेत आपले आज. कोणते 3 क्वेश्चन झालेत? मॅम 3 सिम्बॉल, सिम्बॉल, त्यानंतर आणि इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि त्यानंतर लास्टचा हा तिसरा एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन. ओके, आणि तुम्ही लेसन वाईज फॉर्म्युले बनवता का? लेसन वाईज फॉर्म्युले. या लेसन मध्ये किती फॉर्म्युले आले ते काय करायचे, तुम्हाला लिस्ट आउट करायचे. ओके, यस मॅम. हा यस मॅम. मॅम मॅम फॉर्म्युले ग्रुप वर टाका ना. मॅम काय?